वाढवतो, हलक्यात घेतच नाही साहेब, कुठलीही तक्रार घेत नाही. जर हलक्यात घ्यायचं असतं तर आम्ही काकाला तेवढं जीवाचं दान करून शोधलंच नसतं. अहो काका ते अंगाशी आलं होतं व्हिडिओ, तो अख्ख्या भारतात गेलाय. जेव्हा ते अख्ख्या भारतात महाराष्ट्राची लाच गेली आहे. तो तुमच्या इथपर्यंत राहत नाही, तो अख्ख्या महाराष्ट्र देशभरात गेला व्हिडिओ. आव्हाड साहेब, रात्री ती मुलाखत मी टाकली इथून जाऊन, आतापर्यंत 4 लाख लोकांनी बघितली. 24 तास पूर्ण झालेले नाहीत. असं नाही हो. सुहासभाई, 4 लाख लोकांनी. क्राईम आहे ना, हेट क्राईम हा भारतातला सर्वात डेंजरस इश्यू आहे. हा मॉब लिंचिंग मध्ये येतो. मॉब लिंचिंग म्हणजे डेथ नाही, एखाद्या समूहाने एखाद्या जातीच्या धर्माच्या माणसाच्या मागे लागणं आणि त्याला त्रास देणं इज व्हॉट हेट क्राईम. आणि ठाणा पोलिसांना हेट क्राईम नावाची काही गोष्टच माहित नाही. कुणी आमचं म्हणणं काय आहे मॅडम, कुणी जातं व्हिडिओ आपण बघितलाय, कुणी जातो हाजी मलंगवर, या कटव्यांना हाकलून दिले पाहिजेत, यांचे गळे कापले पाहिजेत, क्राईमच रजिस्टर होत नाही. आणि कोर्टाने सांगितले सुमोटो पोलिसांनी रजिस्टर करायचा, इफ देर इज कंप्लेंट और नो कंप्लेंट, इफ यू हॅव इनफ ऑफ एव्हिडन्स अँड प्रूफ्स रजिस्टर. आता ह्याच्यात हेट क्राईम नाही ना, तुम्ही मला सांगा ह्याच्यात हेट क्राईम नाही. तो मुसलमान नसता तर त्याला मारला असता. मी आता तपास चालू आहे माझा, जे काही तपासात निष्पन्न होतोय मी त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट सेक्शन वाढवणार, 100% वाढवणार. अजून आपण चार्जशीट दाखल केलेलं नाही, तपास चालू आहे. पण ते सुटले ना त्यांना. केस मधून कुठे सुटले ते केस? मॅडम काय फायदा, 10 वर्ष लागतील केसला. 10 वर्ष आणि कमीत कमी 5 दिवस जेलमध्ये राहिले असते तर परत आयुष्यात गुन्हे नसते केले. आता त्यांची हिंमत वाढली, झाटमारी घ्या भ्यांच्यात कानपडात मारले, देतील सोडून. तुम्ही हेट क्राईम नाकारताय. नाकारलं फुटलंच नाही साहेब. तुम्ही मला सांगताय माझ्या तपासात निष्पन्न झाला तर तपास करतो सर, मी तपास. पण या शब्दात हेट क्राईम होतो ना, ते मनोज पाटलांना बोललं होतं डीसीपी निलेश, ते मला तुम्ही लिहून द्या की हा हेट क्राईम नाही. मी कसं लिहून देणार साहेब? तुम्ही का नाही केस घेतली, तुम्ही का नाही केस घेतली हेट क्राईमची? व्हिडिओ स्पष्ट सांगतोय ना मॅडम. जे फिर्यादी आहे त्यांच्या अहो त्या फिर्यादीने सांगायलाच नको. तुम्हाला एव्हिडन्स समोर, तुमच्या समोर एव्हिडन्स आहे. सुओ मोठो आहे मॅडम. करतो ना आम्ही तपासामध्ये. अहो तपास काय तपास, तुमचा तपासच चुकला. ज्या अर्थी तुम्ही हेट क्राईम घेतला नाही, तपासच चुकला तुमचा.